प्रत्येक बँकिंग ॲस्पिरंट जो कोणी असेल, नवीन विद्यार्थी ज्याने बँकिंगचं प्रिपरेशन चालू केलंय, ते प्रत्येक बँकिंग ॲस्पिरंटचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे एस-बी-आयमध्ये जॉब. आता बँकिंगच्या एक्झाम्स म्हटलं, की आपल्याला माहिती आहे, की जो शिकलेला असो किंवा न शिकलेला असो, लहान असो किंवा मोठा असो, प्रत्येकाला बँक म्हटलं, की आपल्या देशामध्ये जर सर्वात पहिली बँक जर आठवत असेल, तर ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर आजची एक रिक्रुटमेंट जी आहे, मी परत तुमच्यासाठी घेऊन आलोय. एस-बी-आय सर्कल बेस ऑफिसर 2026ची रिक्रुटमेंट. बघा, मागच्या काही दिवसापूर्वी जर आपण बघितलं असेल किंवा न्यूज बघितली असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कळलं असेल, की एस-बी-आय स्टेट बँक ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत, त्यांनी या ठिकाणी खूप मोठी रिक्रुटमेंट 2026 मध्ये जवळपास 18,000 लोकांची रिक्रुटमेंट ती या ठिकाणी करणार आहे 2026 या फायनान्शियल इयरमध्ये, अशी अनाऊन्समेंट केली होती. तर असं म्हणायला हरकत नाही, की ही जी रिक्रुटमेंट आहे, ही रिक्रुटमेंट त्या 18,000 वॅकन्सीजचा श्री गणेशाय आहे, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण ही जी रिक्रुटमेंट आहे, ही रिक्रुटमेंट एक्सपिरियन्स बेस आहे ऑब्विसली. पण हा एक पॉझिटिव्ह साईन आहे, की पुढच्या ज्या एस-बी-आयच्या रिक्रुटमेंट आहे, त्या पण फ्रेशरसाठी, मग ती एस-बी-आय पीओ असू शकते, एस-बी-आय क्लर्क असू शकते, हे आपल्यासाठी लवकरच भेटीला येणार आहेत, एवढं मात्र नक्की. आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ हा त्या लोकांसाठी आहे ज्यांना एक्सपिरियन्स आहेत शेड्यूल कमर्शियल बँक किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा आर-आर-बीमध्येच आपल्याला जो एक्सपिरियन्स आहे 2 वर्षाचा, त्या लोकांसाठी आजची ही रिक्रुटमेंट आहे किंवा आजचा व्हिडिओ स्पेशली त्या लोकांसाठी आहे. म्हणून जो एक ड्रीम असतो प्रत्येक बँकिंग ॲस्पिरंटचा, मग तो फ्रेशर्स असू द्या किंवा एक्सपिरियन्स असू द्या, इव्हन तुम्ही एच-डी-एफ-सी, ॲक्सिस, आय-सी-आय सारख्या बँकांमध्ये जर 2 वर्षापासून काम करत असाल आणि तुमचं एक स्वप्न असेल, की आपल्याला तिथून स्विच करून आपल्याला परत एकदा गव्हर्नमेंटमध्ये यायचं आहे, आणि ते पण गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या एक रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशनमध्ये जर आपल्याला बॅक टू द पवेलियन परत यायचं असेल, तर हा आजचा व्हिडिओ तुम्हा लोकांसाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, आता काय आहे नवीन बदल, हा मी एक हेडिंग जे आहे या ठिकाणी ठेवला आहे. कारण दरवर्षी आता मागच्या जवळपास आपण जर बघितलं 2020 पासून सर्कल बेस ऑफिसरच्या रिक्रुटमेंट ज्या आहेत त्या डेली बेसिसवर म्हणजे दरवर्षी या ठिकाणी होतात. पण यावर्षी एक थोडासा बदल त्यांनी जो आहे ते या रिक्रुटमेंटमध्ये केलेला आहे. तर तो बदल नेमका काय असेल, एक सर्कल बेस ऑफिसर म्हणून जर माझं सिलेक्शन झालं, तर टेक्निकली मला जो पगार आहे, माझे जे रेम्युनरेशन आहे, टोटल जी मला भेटणारी सॅलरी आहे, ते पर्क्स अँड बेनिफिट जे आहेत ते काय असतात, त्यांच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर सिंगल एक्झाम आहे, हे तर आपल्याला इथं माहीत आहेच. एलिजिबिलिटीबद्दल डेफिनेटली आपल्याला डिस्कस करावंच लागेल, आणि नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत आजच्या या रिक्रुटमेंटमध्ये, याच्याबद्दल आपण थोडक्यात वन बाय वन चर्चा करूयात. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे काहीतरी बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तो बदल नेमका काय आहे, सर्कल बेस ऑफिसरसाठी अप्लाय करणाऱ्या त्या सर्व ॲस्पिरंटसाठी, त्याच्याबद्दलची चर्चा वन बाय वन आपली होतीये. बघा, आता आपण जर बघितलं तर आपल्याला नंबर ऑफ वॅकन्सीज या इथून पुढे खूप साऱ्या येणार आहेत. त्याच्यानंतर आय-बी-पी-एसचं कॅलेंडर पण मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला, की आय-बी-पी-एसचं कॅलेंडर पण आलंय आणि एस-बी-आयच्या रिक्रुटमेंट पण आता कंटिन्यू झालेले आहेत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, की जे दोज आर विलिंग टू प्रिपेअर फॉर ऑल दिस एक्झामिनेशन्स, असे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण जी बॅच आहे, ती बॅच आता 9 फेब्रुवारी 2026 पासून मॉर्निंग बॅच जी आहे ती आपण स्टार्ट करतो, जिचं टायमिंग सकाळी 7:30 ते 11:30 असेल. या बॅचला तुम्ही जॉईन करून येणाऱ्या ज्या अपकमिंग अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटीजला आपण काय करू शकतो, पॉझिटिव्हली या ठिकाणी साध्य करू शकतो. त्याच्यासाठी ही बॅच आहे, मॉर्निंगची बॅच असेल. त्या बॅचमध्ये तुम्ही जॉईन करून आपले हे सर्व जे काही ड्रीम्स आहेत ते ड्रीम्स कम्स ट्रू या ठिकाणी करू शकतो. सुरुवात करताना कुठल्या रिक्रुटमेंट जे आहे त्या रिक्रुटमेंटच्या नंबर ऑफ वॅकन्सीज जे आहे तिथून युजली सुरुवात करावी लागते. कारण प्रत्येक नवीन ॲस्पिरंटचा किंवा कुठल्याही ॲस्पिरंटचा एक मेन जो मोटो असतो किंवा मेन जो फोकस असतो तो इथं असतो, की नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत. तर आपण सुरुवात करतोय नंबर ऑफ वॅकन्सीजच्या. ऑल इंडिया जर आपण विचार केला तर टोटल 2050 ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सीज इथं आपल्याकडे आहे. याच्यामध्ये हँडिकॅप किंवा जे पीडब्ल्यूडी जे कॅन्डिडेट आहे त्यांच्या वॅकन्सीज आपण याच्यात काउंट केलेल्या नाही आहेत. या फक्त फ्रेशर्स किंवा जे काही नॉर्मल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठीच्या वॅकन्सीज आहे 2050. बट डोंट फॉरगेट अबाउट दिस, की ही जी रिक्रुटमेंट आहे ना, ही सर्कल बेस ऑफिसरची रिक्रुटमेंट आहे. म्हणून मी इथं जे आहे, तुम्ही जर बघितलं असेल स्क्रीनवर, तर तुम्हाला फक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्र किंवा मुंबई मेट्रो या दोन ज्या सर्कल आहेत, या दोन सर्कलच्याच नंबर ऑफ वॅकन्सीज मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. कारण ज्या सर्कलमधून आपण अप्लाय करणार आहोत त्या सर्कलमध्ये आपल्याला जॉब मिळेल. सो डेफिनेटली महाराष्ट्रातला कॅन्डिडेट बाहेर अप्लाय करण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यामुळे, आणि आपला हा व्हिडिओ मराठीतून आहे, महाराष्ट्रात आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जे डिस्कशन करतोय ते डिस्कशन फक्त आणि फक्त महाराष्ट्र स्टेट आणि मुंबई मेट्रो या दोन सर्कल बद्दलच मी या ठिकाणी चर्चा करणार आहे. बाकीच्या ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज ऑल इंडिया आहेत, वेल जस्ट नॉट टॉकिंग अबाउट इट. पण आता इथं महत्त्वाचा मुद्दा बघा, महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो. सर बेसिकली याच्यातला सर्वात पहिला डिफरन्स काय आहे, हा काही विद्यार्थ्यांना प्रश्न असू शकतो. जर तुम्ही महाराष्ट्र सर्कलमधून जर अप्लाय करत असाल तर इन्स्टेड ऑफ मुंबई आणि
गोवा, मुंबई मेट्रो आणि गोवा जर आपण सोडलं तर बाकी महाराष्ट्रात कुठेही पोस्टिंग आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. इट इज सिम्पली कॉल्ड ॲज महाराष्ट्र. त्याच्यामध्ये स्टेट जे आहे महाराष्ट्र ऑब्विसली आहे, पण तुम्ही जर मुंबई मेट्रोमधून जर अप्लाय करत असाल आणि त्यातून जर तुमचं ह्या सर्कलमधून जर सिलेक्शन झालं तर आपल्याला जी मिळणारी पोस्टिंग आहे ती मोस्ट प्रोबेबली मुंबईसारख्या ठिकाणी नाहीतर मग गोवा इथं आपल्याला पोस्टिंग या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्टेट जर बघितली तर स्टेट आहे महाराष्ट्र आणि गोवा या स्टेटमध्ये आपल्याला पोस्टिंग या ठिकाणी मिळू शकते. लँग्वेज, आता बघा सर्कल बेस ऑफिसरचा जो जॉब आहे इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन द रिजनल लेवल. म्हणजे आपण सर्कलमधून जर अप्लाय करतोय, महाराष्ट्र सर्कलमधून जर अप्लाय करतोय म्हणजे आपला जॉब जो आहे तो महाराष्ट्रातच असणार आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला मराठी भाषा जी आहे ती यायलाच पाहिजे. तर इथं रिजनल लँग्वेजची जी आहे ती इथं थोडीशी मॅन्डेटरी फील्ड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तुम्ही जर महाराष्ट्रातून अप्लाय करत असाल महाराष्ट्र, तर तुम्हाला मराठी ही भाषा येणं गरजेची आहे. सो ऑब्विसली इफ यू आर महाराष्ट्रीयन तर डेफिनेटली आपल्याला मराठी भाषा येतेच. सो त्याच्याबद्दल चिंता करायची गरज आपल्याला नाहीये. त्याच्यानंतर जर तुम्ही मुंबई मेट्रोमधून जर अप्लाय करत असाल, मुंबई मेट्रो जिथं महाराष्ट्र आणि गोवा असे दोन स्टेट कॅरी करतात, तिथं मराठी आणि कोकणी या दोन भाषांपैकी आपल्याला जी भाषा आहे ती यायला पाहिजे. त्या लँग्वेज बद्दल आपल्याला आयडिया असली पाहिजे. तर ही रिक्वायरमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते लँग्वेजची. त्याच्यानंतर जर आपण महाराष्ट्र सर्कलमधून जर विचार केला तर महाराष्ट्र सर्कलमध्ये आपल्याला टोटल 194 म्हणजे 194 वॅकन्सीज आहेत. कॅटेगरी वाईज मी तुमच्या समोर या ठिकाणी दिलंय. एससी मध्ये 29, एसटी 14, ओबीसी 52, ईडब्ल्यूएस 19, जनरल 80 आणि टोटल अशा 194 वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. सो व्हेरी सेम फॉर मुंबई मेट्रो. याच्यामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर एससीला 21 आहे, एसटी 10 आहे, ओबीसी 38 आहे, ईडब्ल्यूएस 14 आहे, जनरल 60 आहे. अशा टोटल 143 वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. कारण लक्षात घ्या, नंबर ऑफ वॅकन्सी इज द अल्टिमेट गोल ऑफ द अप्लाय करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी. तर नंबर ऑफ वॅकन्सीज खूप चांगल्या आहे या ठिकाणी सर्कल लेवलला जर आपण विचार केला तर. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, सर्कल बेस ऑफिसरची रिक्रुटमेंट असल्यामुळे बाहेरचे लोक आपल्याकडून जास्तीत जास्त अप्लाय करतील याची एक भीती जर तुम्हाला असेल तर तसं नाही. इथं आपलाच अधिकार या नंबर ऑफ वॅकन्सीजवर आहे एवढं मात्र नक्की. त्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत काय सर, कधी ॲप्लिकेशन चालू झालंय, कधी याची एक्झाम्स होणार आहे, याच्या काही डेट्स मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतोय. बघा 29 जानेवारीपासून याचं ॲप्लिकेशन जे आहे ते चालू झाले तर 18 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकता. ओके, या 2 डेटमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे कॉल लेटर डाउनलोड होणार आहे एक्झामचं ते जवळपास टेंटेटिव्हली असं सांगितलं की मार्च 2026ला आपलं डाउनलोड होणार आहे कॉल लेटर आणि मार्च 2026 मध्येच टेंटेटिव्हली आपली या ठिकाणी एक्झाम होणार आहे. लक्षात ठेवा, सिलेक्शन जे आहे, स्कीम ऑफ द सिलेक्शन जे आहे ते सिंगल एक्झाम असल्यामुळे एकच एक्झाम आपली या ठिकाणी आहे जी टेंटेटिव्हली मार्चमध्ये आपली या ठिकाणी होणार आहे. सर मला अप्लाय करायचं आहे, अप्लाय करण्यासाठीची जी वेबसाईट आहे www.sbi.bank.in/web/career इथं जाऊन करिअर करंट ओपनिंगवर जाऊन आपण अप्लाय करू शकतो. याची डायरेक्ट लिंक जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आपण टाकलेली आहे आणि तुम्हाला ती इझिली कुठेही जर तुम्ही IBPHच्या पोर्टलला जरी गेलात तर तिथं पण मिळेल किंवा SBIच्या जर पोर्टलला तुम्ही गेलात तर तिथंही आपल्याला मिळेल. सॉरी, IBPHच्या पोर्टलला न जाता डायरेक्ट SBIच्या पोर्टलला व्हिजिट आपल्याला करायचं आहे, तिथं जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. चला पुढे जातोय आपण. डेट्स आपल्या लक्षात आलेल्या आहेतच. सर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे इट इज व्हेरी सिंपल. क्रायटेरिया बघा, एज लिमिट जरी आपल्याला एक्सपिरियन्स बेस्ड वॅकन्सीज असतील पण SBI जस्ट वॉन्ट टू हायर द यंगस्टर्स ओव्हर हिअर. सर यंग लोक त्यांना हवेत म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा रे आपली नॉट बिलो 21 वर्षापेक्षा कमी नको आणि 30 वर्षापेक्षा जास्त नको. तर असं बेसिकली जर आपण बघितलं या ठिकाणी तर जनरल कॅटेगरीचा जो कॅन्डिडेट आहे तो वयाच्या 20 ते 30 वर्षासाठी अप्लाय करू शकतो इन बिटवीन दिस. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिलंय की कॅन्डिडेटची जी एकदम डेट, जर काही लोकांची डेट जी आहे तर काही 15 दिवसाने, 20 दिवसाने, 10 दिवसाने पण तो चान्स जो आहे तो मिस होतो. अशाही डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी जे आहे कन्सिडर करावं लागेल. तिथं क्लिअरली सांगितलंय की जो कॅन्डिडेट अप्लाय करणार आहे त्याचा जन्म 31/12/2004च्या नॉट लॅटर दॅन म्हणजे 31/12/2004च्या नंतर नसावा आणि 1 जानेवारी 1996च्या अगोदरचा नसावा. या डेटच्या मध्ये जर तुमची डेट ऑफ बर्थ असेल तर डेफिनेटली इच अँड एव्हरी ऑफ द कॅन्डिडेट जो आहे तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. सम ऑफ द रिलॅक्सेशन, काही रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. SC ST साठी जर विद्यार्थी अप्लाय करत असेल तर त्याला 5 वर्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळणार आहे. ओबीसीचा जो कॅन्डिडेट आहे त्याला 3 वर्षासाठी मिळेल आणि जर समजा PWD कॅन्डिडेट असेल SC ST कॅटेगरीचा त्याला 15 वर्षासाठीचं एक्सटेन्शन मिळेल. ओबीसीचा जर असेल तर 13 वर्षासाठी मिळेल आणि जनरल किंवा EWSचा असेल तर त्याला वयाच्या 10 वर्षाचं रिझर्वेशन किंवा एज रिलॅक्सेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. इलिजिबल फॉर एक्स सर्व्हिसमॅन, जे एक्स सर्व्हिसमॅन जर अप्लाय करत असतील इथं तर त्यांना वयाची जी 5 वर्ष रिलॅक्सेशन जे आहे त्यांची जी काही कॅटेगरी वाईज किंवा एक्स सर्व्हिसमॅनसाठीचं जे एज लिमिट आहे त्याच्या पुढे आपल्याला जे आहे तर 5 वर्षाचं आपल्याला रिलॅक्सेशन या ठिकाणी बघायला मिळेल फॉर द एक्स सर्व्हिसमॅन. हे कॅटेगरी वाईज आपल्याला या ठिकाणी जे आहे एज रिलॅक्सेशन बघायला मिळेल. एजचा
एवढा काही मॅटर काही लोकांसाठी नसेल, पण काही ठिकाणी जे आहे, कारण याच्या अगोदरच्या रिक्रुटमेंटमध्ये मी सांगितलंय 10 आणि 15 दिवसाच्या जे डेट आहे त्याच्या डिफरन्सेसने सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अप्लाय करता आलेलं नाहीये. सो यू कॅन जस्ट टेक केअर ऑफ दिस. तुम्हाला काळजीपूर्वक ह्या डेट्स ज्या आहेत या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. चला पुढे जातोय सर आपण. एलिजिबिलिटीमध्ये जर म्हणलं तर इसेन्शियल अकॅडमिक्स क्वालिफिकेशनच्या बाबतीत खूप काही जास्त जो व्हेरिएशन्स या ठिकाणी नाही आहे, कारण एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. आपल्याला या ठिकाणी बघायला माहिती आहे की ग्रॅज्युएशन जे आहे फ्रॉम एनी डिसिप्लिन फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी जो आहे तो विद्यार्थी फक्त या ठिकाणी जो आहे तो पास असला पाहिजे. कॅन्डिडेट पोजेसिंग द क्वालिफिकेशन सच ॲज लाईक मेडिकल असेल, इंजिनिअरिंगचा असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, कॉस्ट अकाउंटंट असेल, असेही लोक या ठिकाणी अप्लाय करू शकता. तसं म्हणायला हरकत नाही, तसं सांगायची गरज पण नाही, कारण जर एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो तर हे जे काही टेक्निकल डिग्री ज्या लोकांनी मिळवलेली आहे तेही लोक इक्वली या ठिकाणी अप्लाय करू शकता. कुठलंही बंधन या ठिकाणी आपल्याला नाहीये. सो ही इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट आपल्याला या ठिकाणी आहे, दॅट द एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. आता दुसरी आणि तिसरी सर्वात महत्त्वाची जी इलिजिबिलिटी आपल्याला या ठिकाणी आहे, कारण मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय की हा जो जॉब आहे हा एक्सपिरियन्स बेस्ड जे लोक आहेत त्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे त्यांना 2 वर्षाचा, त्याच लोकांना इथं अप्लाय करता येतो. फ्रेशर्स लोक इथं अप्लाय करू शकत नाही. इथं बघा, आता इथं एक्सपिरियन्सच्या बाबतीत जर बघितलं तर पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन जे आहे 31/12/2025 नुसार त्या कॅन्डिडेटला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ओके, पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलंय ॲज ऑन 31/12/2025 आणि ते पण ऑफिसर म्हणून तुम्हाला तो एक्सपिरियन्स असला पाहिजे. तुम्ही क्लर्क असाल, तुम्ही कुठलाही समजा कॅशियर नावाची तुम्हाला एखादी पोस्ट असेल, त्या पोस्टवर जर तुम्ही 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर यू आर नॉट सपोज टू बी एलिजिबल फॉर द पोस्ट. तुम्हाला जर अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, तो पण ऑफिसर म्हणून. तो कुठे? एनी शेड्यूल कमर्शियल बँक और रिजनल रूरल बँक जी लिस्टेड आहे, सेकंड शेड्यूल कमर्शियल बँकची जी लिस्ट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, त्या लिस्टमध्ये तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये काम करता, ती सेकंड शेड्यूल ऑफ द कमर्शियल बँक रिझर्व्ह बँकची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुमची ऑर्गनायझेशन मेन्शन असेल, देन अँड देन यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट, रादर दॅन तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. आता बघा, सुरुवातीला जेव्हा मी सांगितलंय की ह्या रिक्रुटमेंटमध्ये आपल्याला एक बदल बघायला भेटलेला आहे, आता तो बदल बहुधा काही लोकांसाठी जो आहे तो ड्रॉबॅक ठरलाय आणि काही लोकांसाठी तो बेनिफिट ठरलेला आहे. तो काय आहे? याच्या अगोदर जेवढेही 2020 पासून तर आतापर्यंतच आहे किंवा याच्या अगोदरची जी लास्ट रिक्रुटमेंट झाली SBI CBOची, त्याच्यामध्ये ही जी लिमिटेशन म्हणता येईल किंवा जी रिक्वायरमेंट आहे ही नव्हती, जी यावर्षी आलेली आहे. तर याचा थोडासा काही लोकांना फायदा होणार, काही लोकांना याचा तोटा होणार. तो काय आहे? तर जोही इलिजिबल कॅन्डिडेट इथं अप्लाय करणार आहे त्यांनी क्लिअरली सांगितलं की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये सध्या तुम्ही काम करताय त्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमचा जो ॲन्युअल इन्कम आहे, जी ग्रॉस सॅलरी आहे तुमची, ती 9.5 लाख रुपये असली पाहिजे आणि त्याचा प्रूफ बाकायदा आपल्याजवळ असला पाहिजे. मग तो प्रूफ म्हणजे तुमचे जे काही आहे तो फॉर्म नंबर 16 असेल किंवा जो ॲन्युअल इन्कमचं जे तुमचं स्टेटमेंट असेल ते असेल किंवा मग तुमची जी पे स्लिप आहे शेवटच्या 24 महिन्याची, ती तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट करावी लागेल वाईल द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इज गोइंग ऑन. जर तुम्ही समजा कदाचित हे जर करू शकला नाहीत तर तुमचं कॅन्डिडेटवर तिथे कन्सिडर केलं जाणार नाही आणि त्या परिस्थितीमध्ये तुमचं कॅन्डिडेटवर कॅन्सल केलं जाईल. मी अगोदरच बोललोय, आता हा जो पॉईंट आहे काही लोकांसाठी जो आहे तो ड्रॉबॅक ठरणार आहे आणि काही लोकांसाठी तो बेनिफिट असणार आहे. बेनिफिट याच्यासाठी असेल की जे लोक कदाचित हा क्रायटेरिया फुलफिल करत नाहीयेत ते लोक अप्लाय न करू शकल्यामुळे त्यांचं कॉम्पिटिशन कमी होणार की जे लोक हा क्रायटेरिया फुलफिल करताय, आणि ज्या लोकांचा हा क्रायटेरिया फुलफिल होत नाहीये त्या लोकांसाठी असं म्हणायला हरकत नाही की इट्स अ ड्रॉबॅक. तुम्ही आता या ठिकाणी तशा जर लेवल तुमची नसेल, 9.5 लाख रुपये जर ग्रॉस सॅलरी तुमची ईच इयरची नसेल, तर यू आर नॉट सपोज टू बी एबल टू जॉईन और यू आर नॉट सपोज टू बी एबल टू अप्लाय फॉर दिस पोस्ट. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. सो आता हा किती लोकांसाठीचा ड्रॉबॅक असू शकतो आणि किती लोकांसाठीचा बेनिफिट हे आता तुम्ही या ठिकाणी स्वतः ठरवायचं आहे. सर, स्कीम ऑफ सिलेक्शन युजली काय असते? मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं जे सुरुवातीला की इथे एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आपली पहिली जी प्रोसेस आहे, पहिली जी स्टेप आहे ती ऑनलाईन एक्झाम होणार, सिंगल एक्झाम आहे, मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे या ठिकाणी तुमची स्क्रीनिंग जी आहे ती या ठिकाणी होणार. स्क्रीनिंग म्हणजे काय एक्झॅक्टली मी पुढे बोलणार आहे. आणि तिसरा जो पोर्शन आहे तो असणार आहे इंटरव्ह्यूचा. आणि चौथा जो आहे तो आहे ऑब्व्हियसली लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, LLPT असं आपल्याला या ठिकाणी म्हणलंय. सर, ह्या 4 प्रोसेसमधून मला जायचंय जर मला SBI मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर सर्कल बेस ऑफिसर म्हणून जर जॉईन व्हायचं असेल तर. सर, जी सिंगल एक्झाम आपली या ठिकाणी होणार आहे त्या सिंगल एक्झामचा क्रायटेरिया किंवा त्याचा पॅटर्न कसा आहे, त्याचा पॅटर्न जर तुम्ही या ठिकाणी बघितला तर त्याचा पॅटर्न आपल्याला बघा 4 सेक्शन आपल्याकडे आहे. पहिला सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेजचा, ज्याच्यामध्ये 30 क्वेश्चन असणार आहे आपल्यासाठी आणि 30 मार्क्स आहेत. 30 मिनिटाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर बँकिंग नॉलेजवर स्पेशली आपल्याला या ठिकाणी एक सेक्शन विचारलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 40 असतील. त्याच्यानंतर मार्क पण 40 आहे आणि 40 मिनिटाचा वेळ आपल्याला
आपल्याला या ठिकाणी दिलेला असणार आहे. त्याच्यानंतर सर तिसरं सेक्शन आहे जनरल अवेअरनेस अँड इकॉनॉमी, याच्याशी रिलेटेड प्रश्न असतील. 30 क्वेश्चन फॉर 30 मार्क्स अँड देन 30 मिनिट विल बी देअर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, त्याच्यात कम्प्युटर ॲप्टिट्यूडचे सम ऑफ द 20 क्वेश्चन्स वी आर हॅव्हिंग. 20 क्वेश्चन आहे 20 मार्कासाठी आणि 20 मिनिटाचा वेळ, म्हणजे 120 प्रश्न, 120 मार्क आणि 120 मिनिटं, अशा पद्धतीचा आपला हा सिंगल एक्झाम या ठिकाणी असणार आहे. तर हा सिंपल साधा सोपा पेपर आपल्यासाठी असेल. म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी एक्सपिरियन्स बेस आहे, तुम्ही याच्यात बघितलं असेल, याच्यामध्ये मॅथ्स किंवा LRचं जे आहे पोर्शन याच्यामध्ये विचारला गेलेला नाहीये. जे लोक क्लिअरली, ज्या लोकांचा एकदम प्युअर एक्सपिरियन्स ऑफ द बँकिंग आहे, त्या लोकांना इथं साहजिकच खूप चांगले मार्क या ठिकाणी मिळवता येतील. ही सिंगल एक्झाम आपल्याला या ठिकाणी द्यायचे. ऑन द बेसिस ऑफ दिस मार्क यू आर सपोज टू बी क्वालिफाय फॉर द इंटरव्ह्यू. याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू देणार. इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर मग पुढची प्रोसेस आपली या ठिकाणी असेल. तर स्कीम ऑफ द सिलेक्शन मध्ये दुसरा पॉईंट येतो लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. मी अगोदर सांगितलंय दिस इज द रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस ऑफिसर. ज्या सर्कलमधून तुम्ही अप्लाय करताय त्या सर्कलची भाषा आपल्याला यायला पाहिजे. त्याच्यामुळे जर तुम्हाला मराठी भाषा जी आहे, तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर तुम्हाला मराठी भाषा यायलाच पाहिजे. याच्यासाठी आपली लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट या ठिकाणी होणार आहे, एवढं मात्र नक्की. जर तुमच्या 10वीच्या किंवा 12वीच्या सर्टिफिकेटमध्ये मार्कशीटमध्ये, जर 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीटमध्ये ज्या सर्कलमधून तुम्ही अप्लाय करताय ती भाषा जर असेल ऑलरेडी, आता जसं की आपण महाराष्ट्रातून अप्लाय केलं म्हणजे मराठी भाषा 10वीच्या किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही जर अटेम्प्ट केलेले असेल आणि तुमच्या सर्टिफिकेटवर तो प्रूफ जर दिसत असेल, देन यू आर नॉट सपोज टू बी ऑप्टेड. युअर सब्जेक्ट विल नॉट बी रिक्वायर्ड अंडरगो द लँग्वेज टेस्ट. अशा लोकांना त्या टेस्ट देण्याची गरज नाहीये, कारण त्यांचा क्रायटेरिया ऑलरेडी त्या सर्टिफिकेटवर फुलफिल आहे. पण कदाचित ज्या लोकांच्या 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीटवर तो सब्जेक्ट नाही आहे, त्या लोकांना मात्र टेक्निकली लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट या ठिकाणी द्यावी लागेल, ज्याला लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. चला सर पुढे आपण फायनल सिलेक्शन जे तुम्हाला लोकांचं या ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये बघा 75:25 ह्या रेशिओमध्ये जे आहे, तर तुमचं या ठिकाणी फायनल आउट ऑफ 100 तुमचं या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो लावला जाईल. आता आपल्याला या ठिकाणी जे बघितलं आपण की आपल्याला जी टेस्ट आहे आपली, ती टेस्ट 170 मार्कची टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 75 मार्क जे आहे, तर 75 मार्क आपल्याला या ठिकाणी ही जी आपली एक्झाम आहे सिंगल एक्झाम, त्याचा जो क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला त्याचे जे मार्क्स आहे एक्झामचे ऑनलाईन टेस्टचे जे मार्क्स आहे त्याला 75 मध्ये कन्वर्ट केलं जाईल. आणि तुमचा जो इंटरव्ह्यू असणार आहे तो इंटरव्ह्यू 50 मार्क्सचा असेल, पण त्याला कन्वर्ट केलं जाणार आहे 25 मध्ये, म्हणजे 75:25 या कॅटेगरीमध्ये जे आहे, तर आपल्याला या ठिकाणी हे पॅटर्न असेल सिलेक्शनचं, फायनल सिलेक्शनचं 75:25 या केसमध्ये तुम्ही सर्कल बेस ऑफिसरसाठी या ठिकाणी सिलेक्शन तुमचं होणार, एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. चला पुढे जातोय सर. सॅलरी स्ट्रक्चर बघा. आता ऑलरेडी आता इथं अप्लाय करणारा जो कॅन्डिडेट आहे, तो अप्लाय करणारा कॅन्डिडेट ऑलरेडी त्याला एक्सपिरियन्स आहे, तो कुठेतरी सध्या वर्किंग आहे, त्याला ऑलरेडी काहीतरी पॅकेज आहे आणि ऑलरेडी पॅकेज त्याचं 9.5 लाखापेक्षा जास्त आहे, कारण यावेळेस त्यांनी काय केलं, क्रायटेरिया चेंज केलाय. तर इथं अप्लाय करणारा विद्यार्थ्याचं किंवा कुठल्याही कॅन्डिडेटचं ऑलरेडी ॲन्युअल पॅकेज जर समजा 9.5 लाख असेल, मग अशा विद्यार्थ्याला एक अल्टिमेट मोटिवेशन काय असतं, एक अल्टिमेट अट्रॅक्शन काय असतं की मला जो जॉब या ठिकाणी मिळतोय किंवा जो पगार मला या ठिकाणी मिळतोय त्याच्यापेक्षा जास्त पगार मला मिळावा, हे पहिलं अट्रॅक्शन आहे. आणि दुसरं अट्रॅक्शन म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सारखा ब्रँड आपल्याला मिळतोय. या दोन अट्रॅक्शनच्या बेसवर एखादा विद्यार्थी जो ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे किंवा जॉब करतोय तो व्यक्ती इकडे येऊ शकतो. मग सर सॅलरीच्या बाबतीत जर सांगायचं झालं, कारण मला नेहमी नक्कीच एवढं लक्षात ठेवा, तिकडच्या पेक्षा मला सॅलरी तर जास्त पाहिजे, नाहीतर इकडच्या पेक्षा तिकडे सॅलरी जास्त असेल तर तो व्यक्तीकडे अप्लाय करण्यासारखं मला नाही वाटत कुठलं काही अट्रॅक्शन असू शकतं. हां, दुसरं अट्रॅक्शन एक आहे बुवा की मला इथं ब्रँड चांगला मिळणार आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड जर मला मिळतोय मग काही अडचण नाही आहे. काही लोक कदाचित त्या पद्धतीने सॅक्रिफाईस करू शकतात, पण लक्षात ठेवा तिकडच्या पेक्षा तुमचं इकडचं पॅकेज नक्कीच जास्त असणार आहे. आपल्याला कसं सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे बघा. आता सध्या जर आपण विचार केला तर बेसिक सॅलरी जी आहे आपली ती 48,480 असं नोटिफिकेशन मध्ये दिलंय. याच्यानंतर आपल्याला जे काही बाकीचे अलाउन्सेस जे या ठिकाणी मिळणार आहे ते अलाउन्सेस बघून आपल्याला फायनली किती या ठिकाणी पेमेंट मिळेल याच्याबद्दल आपली चर्चा मी कुठं जास्त डिप्लोमॅटिक लेवलला न जाता मी आज सकाळीच जो मागच्या वर्षी सिलेक्ट झालेला जो सर्कल बेस ऑफिसर आहे त्याच्याशी मी थोडीशी चर्चा केली की बाबा रे तुला आता सध्या जो पगार मिळतोय, तुझं जे रेम्युनरेशन आहे तो किती आहे. त्याने थोडक्यात मला या ठिकाणी सांगितलं होतं की सर मला सध्याची ग्रॉस सॅलरी मिळतीये ती 95,000 रुपये ग्रॉस सॅलरी मिळतीये. त्याच्यानंतर मला रेंट मिळतोय, किती मिळतोय रेंट, 40,000 रुपये रेंट प्रति महिना त्याला मिळतोय. तुम्ही फक्त ऍड करत जायचंय आता. त्याच्यानंतर सर 5-in-1 म्हणून आपल्याला जे त्यांची जे किट असते त्या किटनुसार त्याला अजून 10,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी मिळतोय. सर अजून ॲडिशनल बेनिफिट काय मिळतात, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 2.16 लाख रुपये त्या कॅन्डिडेटला एव्हरी 10 इयर्स जे आहे त्यांना मिळणार. ही आजचा क्रायटेरिया आहे.
लक्षात घ्या, हा आजचा क्रायटेरिया आहे. दरवर्षी वेज रिव्हिजन होतात, दरवर्षी रूल्स जे आहेत सॅलरी स्ट्रक्चरचे बदलले जातात. हे मी आजबद्दल बोलतोय की त्यांना प्रति 10 इयर्स जर आपण बघितलं तर 2.16 लाख हे जे आहे त्यांना फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक अलाउन्सेस या ठिकाणी मिळतात. यू आर नॉट सपोज टू बिलीव्ह, पण मोबाईल हँडसेटसाठी त्यांना 10,000 रुपये फॉर एव्हरी 2 इयर्स मिळतात. लक्षात घ्या, म्हणजे मोबाईल पण तेच घेऊन देणार आहे, प्रति 2 वर्षाला 10,000 रुपये तुम्हाला मिळतील. लक्षात ठेवा, हा क्रायटेरिया आजचा आहे. कदाचित पुढच्या वर्षी किंवा वेज रिव्हिजन झाल्याच्या नंतर हा 10,000चा हँडसेटची अमाऊंट 20,000 पण होऊ शकते, 50,000 पण होऊ शकते, किती होऊ शकते. एव्हरी 2 इयर यू आर सपोज टू गेट द 10,000 फॉर एव्हरी 2 इयर्स. सर त्याच्यानंतर जे आहे ना, ट्रॅव्हलिंगसाठी बघा 20,000 रुपये पर डिपेंड पर्सन ऑफ द फॅमिली एव्हरी 2 इयर. म्हणजे एखादा जर व्यक्ती आहे, त्याचं लग्न झालंय, लग्न झाल्याच्या नंतर त्याची बायको आहे, त्याला 2 मुलं आहेत, जर त्यांना जर टूर ट्रॅव्हलिंगसाठी जर त्यांना जे अलाउन्सेस मिळत आहे ते जर मिळणार असेल तर विचार करा, एका कॅन्डिडेटला 20,000, म्हणजे 4 लोक जर असतील फॅमिलीमध्ये तर 80,000 रुपये त्यांना मिळणार. ते पण कसे, फॉर एव्हरी 2 आवर. असं नाही की एकदा तुम्हाला एक जे तुमचं ड्युरेशन ऑफ द युअर जॉब आहे किंवा त्याच्यातून एकदाच तुम्हाला कुठेतरी ट्रॅव्हलिंगला मिळेल, नाही. इथं पण क्लिअरली सांगितलं एव्हरी 2 आवर्स. आता ऍक्च्युली एव्हरी 2 इयर, सॉरी, हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिलेलं नाहीये. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी सकाळी एका लास्ट इयर सिलेक्ट झालेल्या सर्कल बेस ऑफिसरला विचारून या गोष्टी मी या ठिकाणी मेन्शन केल्या आहे. सर अजून काय आहे, अजून सर मेडिकल जे आहे ते अनलिमिटेड, ओपीडी असेल किंवा ऍडमिट असेल, या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला एसबीआय देणार आहे. म्हणजे विचार करा, जो उद्या चालून आपला जो खर्च होणार आहे दवाखान्यावर तो पण होणार नाही. ओपीडी साठीचा खर्च असू द्या, नाहीतर तुम्ही ऍडमिट जरी झाले, आणि त्याचा शब्द त्यांनी मला सांगितलं सर अशी अनलिमिटेड आहे. त्यांना डेडलाईन नाही दिली 4 लाखापर्यंत, 2 लाखापर्यंत, 1 लाखापर्यंत, नॉट लाईक दॅट. अनलिमिटेड हा शब्द त्याने वापरलाय. And last but not the least, some of the miscellaneous allowances 10,000 per year. आता विचार करा, तुम्ही जर इथून इथपर्यंत जर या सगळ्या गोष्टींची ऍडिशन जर केली आणि मग त्याच्यानंतर जर आपण विचार केला की माझी सॅलरी किती होते, एकदम साधी सरळ सोपी सॅलरी जर सांगायचं झालं तर हे 95 आणि हे 40 हे झाले ऑलरेडी सर 1,35,000 हेच झालेत आपले. 1,35,000 मध्ये आता फाईन 1 जो पॅक आहे हा ऍड करा, 1,45,000 झाले. त्याच्यानंतर खाली आहे मिसलेनियस अलाउन्सेस पर इयर 10,000 जर केले तर 1,55,000 हीच सॅलरी झाली त्याची. 1,55,000, 1.5 लाख जरी पकडला, 1.5 × 12 तर 18 लाखाचं पॅकेज जे आहे माय डिअर स्टुडंट्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. मग मला सांगा, 9.5 लाखाचं पॅकेज सोडून जर एखादा व्यक्ती येतोय तर त्याला त्याच्यापेक्षा जास्तच मिळालं पाहिजे. त्याला जर 9.5 तिकडे भेटतंय आणि इथं जर एसबीआय मध्ये 8.5चं मिळतंय, तो कशाला येणार इकडे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला मिळणारे जे पर्क्स आणि बेनिफिट आहेत ते खूप जास्त आहेत. आणि लक्षात ठेवा, हे आपण आज बोलतोय, जानेवारी 2026 मध्ये बोलतोय. पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये, पुढच्या येणाऱ्या काही रिव्हिजन वेज रिव्हिजन्स मध्ये डेफिनेटली हा जो पॉईंट आहे हा आपला या ठिकाणी जो आहे तो वाढणारच आहे, एवढं लक्षात असू द्या. चला पुढे जातोय सर आपण. पुढे जात असताना आता पुढचा जो पॉईंट आहे, एक्झामिनेशनची जी फीस आहे. आता बघा, इथं अप्लाय करणारे जे लोक आहेत, हे अप्लाय करणारे लोक ऑलरेडी कोण आहेत, जे लोक जॉबला आहेत. त्याच्यामुळे 750 रुपये फीस येईल किंवा नील आहे याचा विचार कोणी करणार नाहीये. इफ यू वॉन्ट टू जॉईन द रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशन ऑफ अवर कंट्री, स्टेट बँक ऑफ इंडिया, देन डेफिनेटली वी आर नॉट सपोज टू थिंक अबाउट दिस 750 अँड देन एनी ऑफ द एक्स्ट्रा अमाऊंट. सो हा खूप कॅज्युअल पॉईंट तुम्हाला लोकांसाठी या सगळे आहे. हा फ्रेशर लोकांसाठी थोडासा कन्सिडर केला जातो. एक्झामिनेशन सेंटर जे आहे, मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असतो, पूर्वी जेव्हा 2011-12चा जर विचार केला आपण तर तेव्हा फक्त पुणे आणि मुंबई सारख्या शहरातच परीक्षा व्हायच्या. आता सध्या नंबर ऑफ ॲस्पिरंट खूप जास्त झाले, अप्लाय करणारे लोक खूप जास्त झालेले आहेत. त्याच्यामुळे सेंटरचं खूप काही मोठं टेन्शन आपल्याला हे नाहीये. तुम्ही ज्या एक शहरामध्ये राहत असाल त्या शहरातल्या जेवढ्या जवळ होईल तेवढ्या जवळ तुम्हाला सेंटर गव्हर्नमेंटने देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यांच्यापैकी तुम्ही ज्या सिटीमधले आहात त्या सिटीच्या तुमच्या सर्वात जवळची, जर तुम्ही ज्या सिटीत आहात ते सिटी सेंटर असेल तो भाई दिक्कती नाहीये, किंवा आजूबाजूची जरी असेल 100 किलोमीटरपेक्षा जास्त, आय डोंट थिंक सो की तुम्हाला एक्झामसाठी जावं लागेल. त्याच्यामुळे हे काही यु नो द सेंटर्स आपले या ठिकाणी आहे. मी ऑलरेडी सांगितलं सिंगल एक्झाम आहे, त्याच्यामुळे सिंगल एक्झामचे हे जे आहेत तर हे सेंटर्स आहेत. ॲप्लिकेशन करत असताना आता बऱ्याचदा काय होतं, जे विद्यार्थी ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे त्यांचा बऱ्याच वर्षापासून या गोष्टीची संपर्क तुटलेला असतो की सर अप्लाय करत असताना काय काय डॉक्युमेंट आपल्याला लागतात किंवा अप्लाय करताना काय काय गोष्टी आपल्याला लागतात. सो तुम्ही जर फ्रेशर रिक्रुटमेंटसाठी अप्लाय करत असाल तर त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आयडी प्रूफ, त्याच्यानंतर फोटोग्राफ आपल्याला अपलोड करावा लागतो, सिग्नेचर आपल्याला अपलोड करावी लागते, लेफ्ट थंब इम्प्रेशन अपलोड करावं लागतं, आणि एक हँड रिटन डिक्लेरेशन असतं आपल्याला ते अपलोड करावं लागतं. तुम्हाला हे सगळं तर अपलोड करायचंच आहे, पण हा जॉब तुमचा एक्सपिरियन्स बेस्ड जॉब आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सम ऑफ द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट यू आर सपोज टू बी अपलोड वाईल यू आर फिलिंग अप युअर फॉर्म. कारण तुम्ही आता हा एक्सपिरियन्स बेस आहे, त्याच्यामुळे कुठलाही विद्यार्थी येऊन अप्लाय करू नये म्हणून त्यांनी अप्लाय
करत असताना तुम्हाला तुमचा 16 नंबरचा फॉर्म असेल किंवा मग तुमचे जॉईनिंग लेटर, ऑफर लेटर असेल, या ज्या महत्त्वाच्या ज्या डॉक्युमेंट आहेत ज्याच्या बेसिसवर ही कॅटेगरी सॅटिस्फाय होते, ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात. सो वाईल यू आर जस्ट सपोज टू बी अप्लाय, जेव्हा तुम्ही अप्लाय करत असाल तेव्हा अप्लाय करायच्या अगोदर एकदा ती लिस्ट एकदा बघून घ्यायची आहे की सर कुठले कुठले डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागतात. ते डॉक्युमेंट त्या पद्धतीने PDF फॉर्ममध्ये रेडी ठेवायचे जेव्हा तुम्ही अप्लाय करत असाल. याच्यासाठी हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते प्रत्येक वेळेला थोडंफार चेंज होतं, म्हणून इथलचं हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता. हे हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे आपल्याला अप्लाय करायचं, तर या ब्लँकमध्ये आपलं नाव टाकायचं आहे आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुमच्या हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये आपल्याला नोट डाऊन करून कोऱ्या पेजवर त्याची जी साईज आपल्याला साईज जी आहे ती साईज मी तर तुम्हाला ऑलरेडी दिली बघा. 50 KB ते 100 KB मध्ये ती जी साईज आहे त्या हँड रिटन डिक्लेरेशनची ती आपल्याला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने वाईल यू आर जस्ट फिलिंग अप युअर फॉर्म तुम्हाला तो अपलोड या ठिकाणी करायचा आहे. चला पुढे जातोय. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की ह्या नंबर ऑफ रिक्रुटमेंट ज्या सगळ्या येत आहे, या रिक्रुटमेंटसाठी जर तुम्हाला लोकांना जर प्रिपरेशन एकदम स्टँडर्ड लेवलला करायचं असेल, एकदम रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशन जिथून क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं, अशा ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर साकार एज्युकेशन फॉर ऑल ऑफ यू, साकार एज्युकेशन आपल्याला या पद्धतीने ते क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेहमीच करत आलंय. मागच्या 10 वर्षापासून साकार एज्युकेशन आपल्या सेवेत या ठिकाणी आहे नाशिकमध्ये आणि आपले आतापर्यंत शेकडो हजारो विद्यार्थी जे आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी सिलेक्ट झालेत. तर तुम्हाला जर कदाचित तुमचा फोटो आमच्या साकारच्या लिस्टमध्ये जर पुढचा बघायचा असेल तर साकार एज्युकेशनला तुम्ही जॉईन करू शकता. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की 9 फेब्रुवारी 2026 पासून आपण जी बॅच आहे ती या ठिकाणी स्टार्ट करतोय, जी या टार्गेटेड एक्झाम्स ज्या आहेत त्याच्यामध्ये SBI असू शकतं, IBPSचं कॅलेंडर असेल, RBI अटेंडंट असेल, या परीक्षा ज्या आहेत येणाऱ्या पुढच्या 3-4 महिन्यानंतर होणाऱ्या परीक्षांसाठीची ही टार्गेटेड बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. सो इफ यू जस्ट वांट टू मेक युअर ड्रीम्स कम्स ट्रू देन यू आर जस्ट सपोज टू बी जॉईन फॉर साकार एज्युकेशन. बघा आजची जी रिक्रुटमेंट होती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आजची रिक्रुटमेंट ही स्पेशल होती, स्पेशल लोकांसाठी होती, ज्यांना ऑलरेडी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अशा लोकांसाठी होती, ऑफिसर म्हणून त्यांचा एक्सपिरियन्स आहे अशा लोकांसाठी, ज्यांचं एक ड्रीम आहे, ज्यांना SBI सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये यायचंय. सर मी ऑलरेडी कुठल्या तरी कंपनीमध्ये कुठल्या तरी ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉई आहे, पण कधीतरी माझं स्वप्न होतं की SBI सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये मला जॉब मिळावा. तर तो जॉब तुम्हाला मिळवायचा असेल किंवा ते स्वप्न जर आपल्याला साकार करायचं असेल तर ही अपॉर्च्युनिटी, ही संधी तुम्हा लोकांसाठी आहे. पुढच्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज, नवनवीन अपॉर्च्युनिटीज बरोबर मी तुम्हाला परत या ठिकाणी भेटायला येईल. तोपर्यंत नमस्कार.